ज्योतिबा डोंगरावर आज शेवटचा आणि 5वा खेटा होता. यासाठी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते. कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशेरे, गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले होते. चांगभलच्या गजरानं डोंगर घाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. आज 5वा खेटा तसंच रंगपंचमी या सणानिमित्त रात्रीपासूनच मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी 8 ते 9 अभिषेक झाल्यावर 11 वाजता धुपारती सोहळा झाला. या सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी आणि गावकरी सहभागी झाले होते. ज्योतिबाचा शेवटचा खेटा आणि रंगपंचमीनिमित्त आज ज्योतिबाची श्रीकृष्ण रूपात पूजा बांधण्यात आली. भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं. कोल्हापूर वॉकर्स असोसिएशनच्या वतीनं अंबाबाई मंदिर ते ज्योतिबा मंदिर पर्यंत आरोग्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य दिंडीमध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे सचिव शिवराज नाईकवडे, चेतन चव्हाण, दत्तात्रय वाडेकर, कोल्हापूर वॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष धोंडीराम चोपडे, कार्याध्यक्ष नाना गवळी, परशुराम नांदवडेकर आदी भाविक सहभागी झाले होते.